नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज, आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा। मालेगाव प्रतिनिधी TET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना जाणीवपूर्वक लक्ष केले जात असल्याचा आरोप करत मालेगाव तालुक्यातील चिंचावड येथील काही नागरिकांनी त्यांच्या छायाचित्राला दुग्धाभिषेक करून समर्थन व्यक्त केले। यावेळी नागरिकांनी TET पेपरफुटी प्रकरणाचा वापर करून शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला। संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य जनतेसमोर यावे, तसेच कोणत्याही व्यक्तीवर पुरावे समोर येण्यापूर्वी आरोपांच्या आधारे निष्कर्ष काढू नयेत अशी भूमिका उपस्थितांनी मांडली। नागरिकांनी कायद्यावरील विश्वास व्यक्त करत चौकशी यंत्रणांनी वस्तुनिष्ठ तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि निर्दोष व्यक्तींना विनाकारण बदनाम करू नये अशी मागणी केली। दरम्यान या कार्यक्रमामुळे परिसरात काही काळ चर्चेला उधाण आले। या प्रकरणात विविध स्तरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून तपास पूर्ण झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे। लोकशाही माझा SP न्यूजसाठी मी संभाजी पगार. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। सध्या जी TETच्या पेपर फुटीबाबत जी बातमी संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे आणि TETचे पेपर जे फुटलेले आहेत त्या बाबतीत काही संघटना असतील किंवा काही पक्ष असतील या साहेबांच्या बाबतीत काही चुकीच्या अफवा पसरवत आहे की हे ह्या गोष्टींमध्ये की मंत्री महोदय भुसे साहेबांना माहीत होतं किंवा ज्ञात होतं। तर आमचा कुटुंब प्रमुख म्हणून ह्या तालुक्याचे नेते म्हणून सन्मान्य साहेबांवर पूर्णपणे विश्वास आहे की साहेब अशा कुठल्या चुकीच्या कामाला थारा देणार नाही। त्याच्यामुळे मग आम्हाला कुठेतरी वाटलं की साहेबांचं नाव किंवा साहेबांची प्रतिमा मलिन होत आहे, म्हणून आम्ही आज दुग्धाभिषेक करून साहेबांच्या समर्थनार्थ इथे आम्ही मतदारसंघातून उभे आहोत। एकंदरीत पाहता साहेबांच्या कामाचा आढावा संपूर्ण महाराष्ट्रावर त्याची नोंद असते। मागील काळात साहेबांकडे कृषी खातं होते, बांधापर्यंत जाऊन प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम सन्मान्य साहेबांनी केलेलं आहे।